अजितदादांच्या राष्ट्रवादीचं विधान परिषदेसाठी ठरलं. आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांना संधी. आता एकाच घरात दोन आमदार. भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजितदादांच्या पक्षाने संजय खोडके यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक येत्या 27 तारखेला होणार आहे. अशातच आज सोमवार 17 मार्च दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ आहे. परिणामी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 3 तर घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला 1 जागा आली आहे, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे आता महायुतीचे 5ही उमेदवार ठरलेले असून आज 5ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते आहे. अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, त्यानंतर तटकरे साहेब, भुजबळ साहेब आणि पार्टीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य, पूर्ण राज्याचे देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्राथमिक सदस्य यांचा मी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या सभेचं मी पार्टीसाठी आणि सामान्य जनतेसाठी जे काही विधान परिषदेमध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे करता येईल ते सर्व करण्याचा यशस्वी प्रयत्न. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.